नमस्कार, जयश्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. कोकणामध्ये श्रावणी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते व अर्पण केला जातो नारळ आणि नैवेद्यासाठी केला जातो नारळी भात. तर तोच नारळी भात आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटनसुद्धा नक्की प्रेस करा. चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी हा तुकडा बासमती तांदूळ घेतला आहे. आपल्याला जुनाच तांदूळ हा घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही वासाचा तांदूळ हा घेऊ शकता. आता तो तांदूळ आपण भांड्यामध्ये घालून त्याच्यात पाणी घालून 2 वेळा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 20 मिनटं हा भिजत ठेवून द्यायचा आहे. तर 20 मिनटं झालेली आहेत. तर इथे मी तो तांदूळ एका चाळणीवरती काढून त्यातलं पाणी सर्व हा निथळून घेणार आहे. पूर्णपणे आपल्याला त्यातलं पाणी हे निथळून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप छान आपलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत. तर इथे मी 3 लवंगा, 1 दालचिनी आणि 2 वेलदोडे घातले आहेत. वेलदोडे आपल्याला थोडेसे फोडून त्यामध्ये घालायचे. आता ते मिनिटभर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी काही काजूचे काप घालून ते 1 मिनिटभर परतून घेणार आहे. थोडेसे बेदाणे मी इथं घातलेले आहे. आता हे आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण ते तांदूळ धुतलेलं घालून घेऊया आणि आपल्याला ते छान असं मंद आचेवरतीच तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व तांदूळ हे तुपामध्ये अगदी 2 ते 3 मिनटं असं भाजून घेतलेलं आहे. तर मी इथे 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते यामध्ये घालूया. तुमचा तांदूळ जुना का नवीन कसा आहे त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये पाणी कमी अधिक करू शकता. आता हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि नकळत किंचित थोडंसं मीठ यामध्ये घालून आपल्याला पाणी आटूपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनटं लागतात. तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी आपलं सर्व हे तांदळातलं आटलेलं आहे. आता हे आपण वर खाली करून एकजीव करून घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला हा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे भात. आता तो शिजला का नाही आहे तो आपण पाहूया. तांदूळ आपला छान असा शिजला गेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी हा गूळ घालायचा आहे. इथे मी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा यामध्ये वापरू शकता. आणि 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि हे आपण भातामध्ये छान असं विरघळून घ्यायचं आहे. गूळ आपलं विरघळूपर्यंत आपल्याला ते एकजीव करायचं आहे. आता गूळ आपलं छान विरघळलेलं आहे. इथं आपण इलायची पावडर 1 चमचा घातलेली आहे. इथे मी 8 ते 9 केसरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या. केशरमुळे भाताला वास हा खूप छान येतो आणि रंगही येतो. आता हे आपण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं ह्याची वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही ह्यामध्ये नारळाचं दूधसुद्धा 1 वाटी हा घालू शकता आणि गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा इथे वापरू शकता. तर येत्या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात तुम्ही जरूर करून पहा. तर रेसिपी आवडल्यास नातेवाईकांना, मित्रपरिवारास तुमच्या जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एक रेसिपीसोबत. धन्यवाद.